नमस्कार मित्रांनो, तुमच्या जमिनीचा सातबारा सामायिक आहे का? कर्ज, विक्री किंवा स्वतःचा हक्क सिद्ध करताना अडचण येते का? तर आज आपण पाहणार आहोत सामायिक सातबारामधून वेगळा सातबारा कसा काढायचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सामायिक सातबारा म्हणजे काय हे समजून घेऊ मित्रांनो. एकाच सातबारा उतार्यावर अनेक मालकाची नावे असलेली जमीन म्हणजे सामायिक सातबारा. यात जमीन कोणाची, कुठे आहे हे स्पष्ट नसते. सर्व मालकाची मिळकत एकत्र दाखवलेली असते. तर वेगळा सातबारा का आवश्यक असतो ते बघूया. वेगळा सातबारा असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण स्वतःचा हिस्सा स्पष्ट दिसत नाही, बँकेतून कर्ज घेता येत नाही, जमीन विक्री करणे सोपे होत नाही, कायदेशीर हक्क सिद्ध करता येत नाही. म्हणूनच सामायिक सातबारामधून वेगळा सातबारा काढणे गरजेचे असते. तर वेगळा सातबारा काढण्यासाठी काय करावे लागते? सर्वात आधी हिस्सा वाटप म्हणजेच विभागणी करणे आवश्यक आहे. टप्पा 1, हिस्स्याची मोजणी ठरवणे. यामध्ये तुमचा हिस्सा किती आहे, तो जमीन कोणत्या बाजूला आहे हे निश्चित करणे गरजेचे आहे. टप्पा नंबर 2, तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागेल. यामध्ये तलाठी कार्यालयात विभागणीसाठी अर्ज करावा लागतो. अर्जासोबत लागणारी कागदपत्रे: अर्जदाराचा आधार कार्ड लागतो, पासपोर्ट साईज फोटो लागतो, मूळ जी ओरिजिनल सातबारा आहे ती लागते, जमिनीचा नकाशा, सीमा स्पष्ट असलेला पाहिजे, इतर मालकाची सहमती असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मोजणीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. टप्पा नंबर 3, प्रत्यक्ष मोजणी. यामध्ये तलाठी आणि मोजणी विभाग प्रत्यक्ष शेतावर येऊन मोजणी करतात, कोणाचा हिस्सा कुठे आहे हे दाखवतात. यावरून मिनिट आणि पंचनामा तयार होतो. सर्व संबंधितांच्या सह्या घ्याव्या लागतात. टप्पा नंबर 4, अहवाल तहसीलदाराकडे असणे गरजेचे आहे. तलाठी विभागणाची अहवाल तहसीलदाराकडे सादर करावा लागतो. वाद नसेल तर निर्णय होतो. वाद असल्यास संबंधितांना नोटीस दिली जाते. टप्पा नंबर 5, स्वतंत्र सातबारा तयार. यामध्ये तहसीलदाराच्या आदेशानंतर तुमच्या नावावर स्वतंत्र गट क्रमांक, उपगट क्रमांक, वेगळा सातबारा उतारा तयार होतो. म्हणजे आता जमीन पूर्णपणे तुमच्या नावावर स्वतंत्र होते. ही प्रक्रिया कुठे होते हे समजून घेऊया. ही प्रक्रिया खालील कार्यालयामध्ये होते. नंबर 1 आहे तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि जिल्हा भूमापन कार्यालय. यामध्ये ही प्रक्रिया होते. तर महत्त्वाचे नियम व कायदे बघू. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत प्रक्रिया: मिनिट बुक व पंचनामा तलाठी तयार करतो. शेजारील जमिनीच्या मालकाची माहिती घेतली जाते. वाटप करताना येणाऱ्या अडचणी बघू. कधी खालील अडचणी येऊ शकतात. नंबर 1, सहमती नसणे. यामध्ये सर्व मालक सहमत नसतील तर तहसीलदाराकडे दावा करावा लागतो. नंबर 2 आहे जमिनीवर वाद असणे. समजा कोर्टात केस सुरू असेल तर निकालानंतरच प्रक्रिया सुरू होते. नंबर 3 आहे मोजणी न होणे. यामध्ये अतिक्रमण किंवा वाद भूमापन विभागाकडून मोजणी करावी लागते. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं आव्हान आहे सातबारा उतारा सामायिक सातबारा असेल तर उद्या अडचण येण्याआधी आजच वेगळा सातबारा काढण्याची प्रक्रिया सुरू करा. तर हा व्हिडिओ जमिनीचे कामं असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण योग्य माहिती हीच खरी मदत आहे. धन्यवाद.